आज आम्ही या व्हिडिओद्वारे अशा अभिनेत्रीची माहिती सांगणार आहोत जिने मॉडेलिंग, वृत्तनिवेदिका, नाट्यकलाकार, चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका, लेखिका, वितरक अशा सर्व क्षेत्रात भरपूर यश मिळवले होते। त्यांनी निर्माण केलेल्या चित्रपटांना तब्बल 39 राज्य पुरस्कार आणि 6 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत। हे एक रेकॉर्डच आहे। या चतुरस्र अभिनेत्रीचे नाव आहे स्मिता तळवलकर। चला तर पाहूया त्यांची संपूर्ण जीवन कहाणी। स्मिता तळवलकर यांचा जन्म 5 सप्टेंबर 1954 साली पुण्यात झाला। त्यांचे मूळचे नाव स्मिता सदाशिव गोविलकर असे होते। पुण्याच्या हुजूर पागा शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले। त्यांनी शाळेत असल्यापासूनच एकांकिकामधून कामे करायला सुरुवात केली होती। त्यावेळी त्या उदय कला केंद्र, कुमार कला केंद्र, राज्य नाट्य स्पर्धांमधून काम करत असत। पुढे ते मुंबईत आल्या। मुंबईतल्या रुईया महाविद्यालयामधून त्यांनी तत्वज्ञान व मानसशास्त्र घेऊन BA केले। पुढे सोफिया महाविद्यालयामध्ये मास कम्युनिकेशनचा व पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला। हे शिक्षण घेतानाच त्यांनी 1972 साली सह्याद्री वाहिनीवर वृत्तनिवेदिका म्हणून काम सुरू केले होते। 1973 साली म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी स्मिता यांनी अविनाश विष्णू तळवलकर यांच्याशी लग्न केले। वृत्तनिवेदिका म्हणून काम केल्यानंतर 1983 साली छावा या नाटकाद्वारे त्यांनी व्यावसायिक नाटकात अभिनय करण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी तू फक्त हो म्हण, अभिनय, उंच माझा झोका ग अशा बऱ्याच नाटकात कामे केली। काही वर्ष नाटकात काम केल्यावर 1986 साली दिग्दर्शक मुरलीधर कापडी यांच्या तू सौभाग्यवती हो या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। त्यानंतर त्यांचे धाकटी सून, गडबड घोटाळा, खट्याळ सासू नाठाळ सून हे चित्रपट गाजले। पुढे त्यांनी 1989 मध्ये अस्मिता चित्र ही निर्मिती संस्था सुरू केली। या संस्थेमार्फत त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपट बनवले। कळत नकळत हा त्यांनी बनवलेला पहिला चित्रपट खूप गाजला। कुटुंब आणि मुलांचा नाजूक विषय या चित्रपटात हाताळण्यात आला होता। या चित्रपटाला 37व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले। या चित्रपटाला एकूण 4 राष्ट्रीय व 9 राज्य पुरस्कार मिळाले। त्यामुळे स्मिता तळवलकर यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत गाजले। 1991 मध्ये तळवलकर यांनी चौकट राजा या चित्रपटात मीनल ही भूमिका साकारली होती। यात मानसिक रुग्ण मुलाची मुख्य भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी साकारली होती, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता। तसेच या चित्रपटाला एकूण 13 राज्य पुरस्कार मिळाले। संजय सुरकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मितीही तळवलकर यांनीच केली होती। सुरकर तळवलकर या जोडीने भविष्यात तू तिथं मी, सातच्या आत घरात आणि आनंदाचे झाड सारखे अनेक जबरदस्त चित्रपट बनवले। स्मिता तळवलकर यांनी 1993 मध्ये सवत माझी लाडकी या विनोदी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं। या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता। त्यांच्या तू तिथं मी या चित्रपटात वृद्ध जोडप्याला म्हातारपणी होणाऱ्या त्रासाची गोष्ट अत्यंत समर्पक रीतीने सांगितली आहे। या चित्रपटात मोहन जोशी आणि सुहास जोशी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या। या चित्रपटाने तळवलकर यांना दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवून दिला। तसेच चित्रपटाला 12 राज्य पुरस्कार मिळाले। नंतर त्यांच्या सातच्या आत घरात हा चित्रपट आला। या चित्रपटात पब, डिस्को, व्हॅलेंटाईन डे इत्यादी पाश्चात्य संस्कृतीवरही टीका करण्यात आली। अस्मिता चित्र बॅनरखाली तळवलकर यांनी सुमारे 6 चित्रपट आणि तब्बल 25 मालिकांची निर्मिती केली। विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने मानाचे पुरस्कार पटकावले आहेत। त्यांच्या उल्लेखनीय मालिकांमध्ये पेशवाई, अवंतिका, सुहासिनी, उंच माझा झोका, ऊन पाऊस या गाजलेल्या मालिकांचाही समावेश होतो। अल्फा मराठीवर आलेली मृणाल कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेली अवंतिका ही एक कौटुंबिक मालिका होती, तर पेशवाई ही पेशवांवर आधारित एक ऐतिहासिक मालिका होती। स्मिता तळवलकर अस्मिता चित्र अकादमी नावाची एक अभिनय शाळा देखील चालवत होत्या। विशेष म्हणजे स्मिता तळवलकर यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे पिंपळपान व जगावेगळी असे 2 लेखसंग्रह पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहेत। याशिवाय बालाजी टेलिफिल्मच्या मानो या ना मानो मालिकेच्या 4 भागांचे दिग्दर्शन यांनी केले होते। 40 वर्ष मालिका, नाटक, सिनेमा या माध्यमात काम करणाऱ्या स्मिता यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख म्हणून काम केले होते। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांना अंबर नावाचा मुलगा आणि आरती नावाची मुलगी आहे। अंबर याचे लग्न सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरेखा तळवलकर यांच्याशी झाले आहे। तिचे आई, सातच्या आत घरात, तिन्ही साजा हे चित्रपट गाजले। अंबर आणि सुरेखा यांना आर्या नावाचा मुलगा आणि तिया नावाची मुलगी आहे। अस्मिता चित्र बॅनरखाली स्मिता तळवलकर दर्जेदार चित्रपट आणि मालिका बनवत होत्या। सारे कसे स्वप्नावर चालू होते आणि एके दिवशी अचानक वाईट बातमी आली। 2010 साली त्यांना ओव्हेरियन कॅन्सर झाल्याचे निदान झाले।
स्मिता तळवळकर 2010 पासून 4 वर्ष कर्करोगाशी झुंज देत होत्या। 6 ऑगस्ट 2014 रोजी अखेर वयाच्या 60व्या वर्षी त्यांची ही झुंज कायमची संपली। त्यांच्या अकाली निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीची खूप मोठी हानी झाली। त्या असत्या तर आणखी दर्जेदार चित्रपट आणि मालिका पाहण्याचे भाग्य आपल्याला मिळाले असते। तर ही होती प्रतिभावान अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्मात्या स्मिता तळवळकर यांची जीवन कहाणी। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।